नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे नवीन शेतकरी कर्जमाफीची घोषणा. पण ही योजना नेमकी आहे काय? याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? चला तर मग अगदी सोप्या शब्दात हे सगळं समजून घेऊया. या योजनेचा आवाका किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी सुरुवात फक्त एक आकड्यानी करूया. 35 लाख. हो, हा फक्त एक आकडा नाहीये, तर इतक्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर या निर्णयाचा थेट परिणाम होऊ शकतो. बरं, या योजनेला एक नावही दिलं गेलंय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. पण नावात काय नाही का? खरा प्रश्न तर हा आहे की या योजनेमुळे शेतकऱ्यांना खरंच मोठा दिलासा मिळणार आहे का? यातल्या अटी काय आहेत, नियम काय आहेत? चला आता हेच जरा खोलात जाऊन पाहू. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. नवी कर्जमाफी योजना जाहीर. यामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेचे जे मूळ तपशील आहेत ते समजून घेऊ. पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. ही कर्जमाफी म्हणजे नेमकं असते तरी काय? तर बघा, अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सरकार शेतकऱ्यांसारख्या कर्जदारांचे एका ठराविक मर्यादेपर्यंतचं थकलेलं कर्ज माफ करतं, त्याला कर्जमाफी म्हणतात. आता येऊया पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. कोणते शेतकरी पात्र आहेत? म्हणजे या योजनेच्या मुख्य अटी आणि निकष नेमके काय आहेत? ओके, तर मग पात्र कोण ठरणार? यासाठी 3 महत्त्वाच्या अटी आहेत. सगळ्यात पहिली अट, शेतकऱ्यावर असलेलं कर्ज म्हणजे जी थकबाकी आहे ती 2 लाख रुपयांपर्यंत असायला हवी. दुसरी गोष्ट, हे कर्ज फक्त आणि फक्त पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन असलं पाहिजे, दुसरं कोणतंही कर्ज चालणार नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत या तिन्ही गोष्टी जुळून येतील तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे, मग पुढचा भाग. जे नियमित कर्ज भरतात त्यांचं काय? आता एक प्रश्न साहजिकच येतो की जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात त्यांचं काय? तर त्यांच्यासाठीही या योजनेत एक प्रोत्साहन लाभ ठेवला आहे. खरं तर प्रामाणिकपणाला कुठेतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते अगदी वेळेवर भरतात त्यांना तब्बल 50,000 रुपयांचा थेट फायदा देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. यामागचा हेतू स्पष्ट आहे की कर्जफेडीची सवय आणि आर्थिक शिस्त टिकून राहावी. आणि या गोष्टीला दुजोरा दिला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आता पुढचा भाग बघूया. योजनेची व्याप्ती आणि खर्च. आता वैयक्तिक फायद्याच्या थोडा पलीकडे जाऊन बघू की ह्या योजनेचे आकडे किती मोठे आहेत आणि याचा सरकारी तिजोरीवर किती मोठा भार पडू शकतो. तर पुन्हा एकदा तोच आकडा समोर येतोय. सरकारच्या अंदाजानुसार ह्या योजनेची व्याप्ती इतकी मोठी आहे की राज्यातल्या जवळपास 35 लाख शेतकऱ्यांपर्यंत याचा थेट फायदा पोहोचू शकतो. आणि मग प्रश्न येतो खर्चाचा. एवढी मोठी योजना राबवायची म्हणजे खर्च किती येणार? तर तो आकडा ऐकून थक्क व्हायला होईल. तब्बल 35,000 कोटी रुपये. आता एवढा मोठा आकडा म्हणजे राज्याच्या तिजोरीवर पडणारा हा एक प्रचंड भार आहे, हे नक्की. आता वळूया 5व्या भागाकडे. मागील कर्जमाफी योजना. ही काही महाराष्ट्रातली पहिलीच कर्जमाफी नाहीये, हे लक्षात घ्यायला हवं. ह्या घोषणेला योग्य संदर्भात समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातला कर्जमाफीचा इतिहास बघणं महत्त्वाचं ठरतं. बघायला गेलं तर ही एक प्रकारची परंपराच झाली आहे. 2008 मध्ये केंद्रातल्या UPA सरकारने कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2017 मध्ये राज्यात छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली. मग 2019-20 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेने हीच मर्यादा वाढवून 2 लाखांपर्यंत नेली. आणि आता साधारण त्याच धर्तीवर ही नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना जाहीर झाली आहे. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचे महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा बघूया. पहिलं, या योजनेतून जवळपास 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे. दुसरं, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेलं कर्जच यासाठी पात्र ठरेल. तिसरं, जे नियमित कर्ज फेडतात त्यांच्यासाठी 50,000चा स्वतंत्र प्रोत्साहन लाभ आहे. आणि चौथा म्हणजे 2008 पासून अशा योजनांची ही एक मालिकाच सुरू आहे. हे सगळं ऐकल्यावर आणि समजून घेतल्यावर शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. कर्जमाफी
हे शेतकऱ्यांसाठी तात्पुरतं मिळणारे एक पेनकिलर आहे की कृषी संकटावरचा एखादा कायमस्वरूपी उपाय? याचं उत्तर मात्र खरंच विचार करायला लावणार आहे.